विद्यार्थी मित्रांनो, अध्यापन केल्यानंतर अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही कक्षा ओलांडून आपण ज्यावेळेस एका क्षेत्रात प्रवेश करतो ते क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र. एक शिक्षक म्हणून ज्यावेळेस आपण रुजू होऊ इच्छिता त्यावेळेस आपल्याला शिक्षक होण्यासाठी लागणाऱ्या सर्व अटी, शर्ती, स्पर्धा या सर्वातून गेल्यानंतर नेमकं शिक्षक म्हणून रुजू होताना सर्व गोष्टी पडताळून बघणं तेवढंच गरजेचं असतं. म्हणूनच आज आपण टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच टीईटी यासाठी परीक्षार्थींची नेमकी गरज काय आहे, परीक्षेचे स्वरूप कसे आहे, त्याच पद्धतीने टीईटी साठी बाजारामध्ये उपलब्ध अध्ययन साहित्य नेमकं कोणतं आहे या सर्वाचाच विचार करणार आहोत. नेमकी टीईटी कशासाठी द्यायची, टीईटी का द्यायची, कोणी द्यायची, त्याचा अभ्यास कसा करायचा या सर्वच घटकांचा आज आपण विचार करणार आहोत. सर्व विद्यार्थी ज्यावेळेस टीईटीचा अभ्यास करत आहात त्यावेळेस नक्कीच एक शिक्षक म्हणून रुजू होण्याचे स्वप्न बघत आहात आणि शिक्षकी पेशा हा काही मनुष्य एक नोकरी म्हणून स्वीकारत नसतो, तर हे एक व्यसन असतं. म्हणूनच शिक्षक म्हणून रुजू होत असताना आपल्याला नेमक्या कोणकोणत्या घटकांचा विचार केला पाहिजे, कोणकोणते घटक आपण अभ्यासले पाहिजे, शिक्षक म्हणून कार्य करत असताना नेमक्या कोणत्या घटकांचा विचार आपण प्रामुख्याने केला पाहिजे या सर्वच गोष्टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट देत असताना आपल्याला विचारात घ्यावे लागतात. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टीईटी, महा टीईटी या परीक्षेबद्दल सर्व काही जाणून घेणार आहोत. तेव्हा सर्वांनी सर्वप्रथम शिक्षक पात्रता, कार्यपद्धती व इतिहास नेमका काय आहे हे तर प्रत्येकाला माहितीच आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या नावामध्ये पात्रता हा शब्द आलेला आहे. म्हणजे तुम्ही शिक्षक होण्यासाठी पात्र आहात याची चाचणी ही परीक्षा तुमच्याकडून घेणार आहे. आपण भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षक होऊ इच्छिता आणि ही भावी पिढी नेमकी कशा पद्धतीने घडली पाहिजे, तर त्यासाठी तो शिक्षक हा सर्व गोष्टीने सर्व गुण संपन्न असणे गरजेचे आहे. म्हणूनच शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येऊ लागली. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमन 2009 अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरता शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी अनिवार्य केली आहे. सर्व विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा अधिकार हा 2009 अंतर्गत आहे आणि त्यानंतर सर्व शिक्षकांना ही परीक्षा देणे तेवढेच अनिवार्य केले आहे. म्हणजे शिक्षक म्हणून रुजू होत असताना तुम्हाला सर्वांना ती पात्रता यशस्वीपणे पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणूनच या परीक्षेचा अभ्यास करत असताना आपण पात्रता या शब्दाकडे फोकस देऊनच त्याचा अभ्यास जो आहे तो व्यवस्थितरित्या केला पाहिजे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण देणं, दर्जेदार शिक्षण देणं हे शासनाची जबाबदारी आहे असं आपण सर्वच म्हणतो. शासनाबरोबरच आपली सुद्धा ती जबाबदारी बनते. गुणात्मक आणि दर्जेदार शिक्षण देत असताना शासनाने सर्वत्र प्राथमिक आणि माध्यमिक शाळा उपलब्ध सुद्धा करून दिल्या आहेत. महाराष्ट्राचा जर विचार केला तर 1 लाख प्राथमिक आणि माध्यमिक शाळा महाराष्ट्रात कार्यरत आहेत. यामध्ये जवळपास 1.80 कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये काही शाळा ह्या खाजगी आहेत, त्यामध्ये काही अनुदानित असतील, काही विना अनुदानित असतील. या सर्व शाळांमध्ये रुजू होणारा शिक्षक हा नेमका कसा असावा यासाठीच ही टीईटीची परीक्षा जी आहे ही अनिवार्य करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेत 2002 साली दुरुस्ती करून 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यात आले. इयत्ता 1ली ते 8वीचे विद्यार्थी यामध्ये मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासाठी सहभागी होतात. 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालक हा शिकला पाहिजे, त्याला मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे हे भारतीय राज्यघटनेमध्ये
2002 साली झालेल्या दुरुस्तीनुसार मांडण्यात आलेले आहे. हा बालकांचा मूलभूत अधिकार आहे. बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 पारित झाला आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली 1 एप्रिल 2010 पासून. हे तर आपल्याला माहितीच आहे. आता या गोष्टी ज्या आहेत ह्या टीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या आहेत, कारण टीईटी मध्ये असलेला एक पेपर ज्याला आपण अध्यापन मानसशास्त्र म्हणून ओळखत असतो, यामध्ये या विषयांचा सुद्धा आढावा घ्यावा लागतो. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 12 एप्रिल 2012 रोजी हा कायदा मंजूर केला की बालकाचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कोणीही काढून घेऊ शकत नाही. हे बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये सुद्धा विचारले गेलेले आहे की नेमका हा कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला, त्याची अंमलबजावणी नेमकी कशा पद्धतीने झाली, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर अधिनियम 2009च्या कलम 3 नुसार केंद्र शासनाने दिनांक 31 मार्च 2010च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदांवर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरवण्याकरता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCTE यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCTE 23 ऑगस्ट 2010 व दिनांक 29 जुलै 2011च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट ही अनिवार्य केली आणि ही परीक्षा जी आहे ही सर्वप्रथम डिसेंबर 2013 मध्ये घेण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत 6 वेळा टीईटी झाली आहे. यामध्ये जवळपास 86,000 विद्यार्थी पास झालेले आहेत. मागे 1.5 वर्षापूर्वी ही टीईटी जी आहे ती झालेली आहे. त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक महाराष्ट्र शासनाच्या असतील, MPSCच्या असतील, UPSCच्या असतील, अशा अनेक एक्झाम ज्या आहेत त्या पोस्टपोन करण्यात आल्या आणि 1.5 वर्षापासून कोणत्याही पद्धतीने टीईटी जी आहे ती घेण्यात आलेली नाही. मध्यंतरी तर वर्षातून 2 वेळा टीईटी घेण्यात यावी अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली होती. आता शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी याबद्दल आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. खरं तर दरवर्षी आवश्यकतेप्रमाणे किमान एकदा आणि जास्तीत जास्त वर्षातून 2 वेळा ही टीईटी घेण्यात येईल असे शासनाने सुद्धा नमूद केले होते. आता ही टीईटी नेमकी कोणी दिली पाहिजे, कशी दिली पाहिजे, कोणत्या इयत्तेसाठी अध्यापन करताना कोणता पेपर दिला पाहिजे, या सर्वच गोष्टींचा आपण विचार करूया. कनिष्ठ प्राथमिक म्हणजेच इयत्ता 1 ते 5वी आणि वरिष्ठ प्राथमिक म्हणजे इयत्ता 6वी ते 8वी या 2 गटातील प्रत्येकी एक स्वतंत्र पेपर जो आहे हा टीईटीचा होत असतो. दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि काठिण्य पातळी हे अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारित असते. म्हणजेच 1 ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम हा शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 म्हणजेच कनिष्ठ प्राथमिक आणि वरिष्ठ प्राथमिक या 2 स्वतंत्र गटासाठी दिल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकेसाठी महत्वाचा असतो. कारण टीईटी मध्ये जो अभ्यासक्रम आहे याच्यावर शालेय अभ्यासक्रमावर सर्वात जास्त भर देण्यात आलेला आहे. आता प्रश्न पडतो तो म्हणजे टीईटी मध्ये उत्तीर्ण नेमका कोण होतो. सध्याचा जर विचार केला तर आपल्याकडे डीएड आणि बीएड झालेले खूप विद्यार्थी आहेत. डीएड आणि बीएड झाल्यानंतर शिक्षक होण्यासाठी आपल्याला टीईटी देणे खूप गरजेचे आहे. बरेचसे विद्यार्थी टीईटीचा फॉर्म भरतात आणि टीईटीचा फॉर्म भरल्यानंतर मेरिट नेमकं कशा पद्धतीने लागेल, किती मार्कला मेरिट क्लोज होईल किंवा पास कशा पद्धतीने आपण होऊ, या सर्वाचाच आपल्याला आढावा असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण कोणत्या लेव्हल पर्यंत अभ्यास केला म्हणजे टीईटी मध्ये आपण उत्तीर्ण होऊ शकतो, या सर्वच गोष्टींचा आपण विचार करू शकतो. परीक्षेमध्ये किमान 60% गुण हे खुल्या प्रवर्गासाठी आवश्यक असतात. टीईटीचा जो पेपर आहे हे टीईटीच्या पेपरचे स्वरूप आपण समजून घेणार आहोत. मार्क किती कोणत्या विषयाला असतात हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. एकूण टीईटीचा पेपर जो आहे
हा 150 मार्कचा असतो. या 150 मार्क मध्ये 60% गुण हे खुल्या प्रवर्गासाठी मिळणे आवश्यक असतात, म्हणजेच 90 गुण. तसेच राखीव प्रवर्ग जो आहे, ह्या राखीव प्रवर्गासाठी किमान 55% गुण म्हणजे 83 गुण मिळणे आवश्यक असतात. उत्तीर्ण विद्यार्थी जे असतात, जे टीईटी देणारे उत्तीर्ण उमेदवार आहेत, यांना शासनातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट हे प्रमाणपत्र सुद्धा दिले जाते आणि त्यानुसार आपल्याला शिक्षक म्हणून रुजू होण्याचा मार्ग मोकळा होतो. टीईटी पास झाले म्हणजे लगेचच शिक्षक म्हणून तुम्ही रुजू होणारच असे नाही. तुमचा शिक्षक म्हणून रुजू होण्याचा मार्ग जो आहे, हा मार्ग मोकळा होणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 प्रमाणे शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेबरोबर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण होणे म्हणजे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी हक्क प्राप्त होणे असा त्याचा अर्थ होत नाही. मी आताच तुम्हाला सांगितलं, तुमचा शिक्षक म्हणून रुजू होण्याचा जो मार्ग आहे, हा मार्ग तुमचा मोकळा झालेला आहे. तुम्ही त्या पदावर हक्क दाखवू शकत नाही. पण शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी तुम्हाला टीईटी देणं हे कंपल्सरी आहे, गरजेचं आहे. या गोष्टी मात्र तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचे आहे. शिक्षक पात्रता परीक्षा याचा पाठ्यक्रम नेमका कोणता आहे आणि परीक्षेचा आराखडा काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. कारण आपल्याला टीईटी द्यायची आहे, आपल्याला शिक्षक म्हणून रुजू व्हायचं आहे. त्याच्यासाठी आपण जे टीईटी देणार आहात, त्या टीईटीचा अभ्यास नेमका कशा पद्धतीने करायचा, त्याचा अभ्यासक्रम कोणता आहे हे सुद्धा आपण जाणून घेतले पाहिजे. म्हणूनच सर्वप्रथम आपण प्रश्नपत्रिकेचा आराखडा जाणून घेणार आहोत. शिक्षक पात्रता परीक्षा ही 2 स्तरावर घेतली जाणार. पहिला स्तर असतो प्राथमिक स्तर आणि दुसरा स्तर आहे उच्च प्राथमिक स्तर. प्राथमिक स्तर पेपर क्रमांक 1 असतो, उच्च प्राथमिक स्तरासाठी पेपर क्रमांक 2. प्राथमिक स्तराचा पेपर जो आहे, हा इयत्ता 1 ते 5वी वर्गासाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी असतो. म्हणजे जे विद्यार्थी अध्ययन करायचे आहे, हे 1 ते 5वीच्या वर्गासाठी तुम्ही अध्यापन करू इच्छिता, 1 ते 5वीच्या वर्गासाठी तुम्ही शिक्षक म्हणून रुजू होऊ इच्छिता, म्हणजेच डीएड झालेले विद्यार्थी प्राथमिक स्तरावरचा पेपर देत असतात. उच्च प्राथमिक स्तराचा पेपर जो आहे, इयत्ता 6वी ते 8वी या वर्गासाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी असतो, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं बीएड झालेलं आहे. आता बीएड झालेले विद्यार्थी उच्च प्राथमिक स्तराचा पेपर देतात, पण त्यांना प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी म्हणजेच बीएड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन्ही पेपर देता येतात. ह्या गोष्टी मात्र तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. म्हणजे आपण ऍट अ टाइम दोन्ही पेपर सुद्धा देऊ शकणार आहोत. डीएड झालेल्या विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक स्तराचा पेपर देता येणार नाही, मात्र बीएड झालेल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तर आणि उच्च प्राथमिक स्तर हे दोन्ही पेपर देता येणार आहेत. हे दोन्ही पेपर जे आहे हे मात्र अनिवार्य आहेत. आता प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, आराखडा, त्याच्यासाठी लागणारा कालावधी, एकूण गुण या गोष्टी सुद्धा आपल्याला विचारात घेणं तेवढंच गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेपर क्रमांक 1 चा सर्वप्रथम आपण विचार करूया. पेपर क्रमांक 1 म्हणजे ज्यामध्ये 1 ते 5वीच्या वर्गासाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठीचा पहिला पेपर. यामध्ये एकूण गुण जे आहेत हे 150 गुण असतात. 150 गुणांचा हा पहिला पेपर असतो, ज्याचा कालावधी आहे 2 तास 30 मिनिटे म्हणजे 2.5 तास. 2.5 तासामध्ये तुम्हाला 150 प्रश्न सोडवायचे आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 2 तास 30 मिनिटे म्हणजेच एकूण 150 मिनिटे तुम्हाला तिथे मिळत असतात. एका प्रश्नासाठी तुम्हाला 1 मिनिट उपलब्ध आहे. यामध्ये असलेले विषय जे आहेत बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, याच्यासाठी एकूण गुण आहेत 30, प्रश्नसंख्या सुद्धा आहे 30.
प्रश्नाचं स्वरूप हे बहुपर्यायी असतं, ज्यामध्ये डीएड अभ्यासक्रमामध्ये तुम्ही शिकलेल्या अध्यापनाच्या पद्धती असतील, बालकांना शिकवताना बालमानसशास्त्र जाणून घेणं गरजेचं आहे, एखाद्या विद्यार्थ्याला शिकवताना येणाऱ्या अडचणी, विद्यार्थ्याला शिकवताना आपण कोणती स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे, या सर्व गोष्टींचा विचार जो आहे हा आपल्याला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या घटकामध्ये करून घ्यायचा असतो. अध्यापन शास्त्रामध्ये आपण नेमका कोणता घटक शिकवताना कोणती अध्यापन मेथड आपण तिथे वापरणार आहोत, अध्यापन पद्धती कशा पद्धतीने आपण वापरणार आहोत, उद्गामी पद्धत आहे, ऊर्ध्वगामी पद्धत आहे, या पद्धतींचा सुद्धा आपल्याला विचार बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या बहुपर्यायी प्रश्न स्वरूपात करायचा आहे. त्यानंतर भाषा 1 अनिवार्य आणि भाषा 2 अनिवार्य, म्हणजेच इंग्रजी आणि मराठी. भाषा 1 अनिवार्य मध्ये मराठी विषयाचा समावेश होतो. मराठी विषयासाठी तुम्हाला 30 प्रश्न 30 गुणांसाठी विचारले जातात, ज्यामध्ये संपूर्ण मराठी व्याकरणाचा समावेश तुम्हाला झालेला आहे. मराठी व्याकरणामध्ये असलेले सर्वच घटक, त्याच्यात शब्दांच्या जाती असतील, वर्ण असेल, अलंकार असेल, वृत्त असेल, प्रयोग असेल, समास असेल, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, या सर्वांचाच विचार हा भाषा 1 मध्ये करायचा आहे. भाषा 2 मध्ये इंग्रजी ही भाषा तुम्हाला अनिवार्य आहे. त्याच्यासाठी सुद्धा 30 प्रश्न 30 गुणांसाठी विचारले जातात. या प्रश्नांचे स्वरूप सुद्धा बहुपर्यायी असते. त्यानंतर गणित विषयाचा अभ्यासक्रम आहे. गणित विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये प्रश्न 30, त्याच्यासाठी सुद्धा गुण दिलेले आहेत 30, बहुपर्यायी स्वरूप आहे. आणि शेवटचा 5वा घटक येतो तुमचा परिसर अभ्यास. परिसर अभ्यासामध्ये परिसर अभ्यास या घटकाच्या नावामध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, विज्ञान, पर्यावरण या सर्व विषयांचा एकत्रितपणे अभ्यासक्रम हा परिसर अभ्यास या घटकांतर्गत तुम्हाला दिलेला आहे. 30 प्रश्न 30 गुणांसाठी बहुपर्यायी स्वरूपाचे दिलेले आहेत. हा आहे पेपर 1 पहिली ते 5वी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी असलेला अनिवार्य पेपर. याचे एकूण गुण 150 आहेत, प्रश्न संख्या 150, बहुपर्यायी संपूर्ण पेपर जो आहे तो त्याचा होणार आहे. त्यानंतर पेपर क्रमांक 2 6वी ते 8वी याच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे आहे हे सुद्धा एकूण 150 गुणांचे, याचा कालावधी सुद्धा 2 तास 30 मिनिटे म्हणजेच 150 मिनिटांचे स्वरूप आहे. यामध्ये बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र हे 6वी ते 8वीच्या वयोगटासाठी 6वी ते 8वी वर्ग शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी असलेला हा पेपर. याच्यामध्ये सुद्धा अध्यापन पद्धती असतील, बालकांचे मानसशास्त्र असेल, या घटकावर आधारित तुम्हाला 30 प्रश्न 30 गुणांसाठी बहुपर्यायी स्वरूपाचे विचारले जाणार. त्यानंतर भाषा 1 अनिवार्य आणि भाषा 2 अनिवार्य, प्रत्येकी 30 प्रश्न प्रत्येकी 30 गुणांसाठी विचारले जाणार. बहुपर्यायी प्रश्नांचे स्वरूप असणार आहे. मराठी आणि इंग्रजी अशा ह्या दोन्ही अनिवार्य भाषा तुम्हाला दिलेल्या आहे. मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण व्याकरण दिलेले आहे आणि इंग्रजीमध्ये सुद्धा व्याकरण दिलेले आहे. व्याकरणाचे स्वरूप हे तुम्हाला पहिली ते 5वी शिकवणाऱ्या जो पेपर फर्स्ट आहे याच्यासाठी सुद्धा व्याकरणाचा आराखडा हा सारखाच आहे आणि पेपर 2 साठी सुद्धा व्याकरणाचे स्वरूप जे आहे हे जवळपास सारखेच आहे. त्याच्यामुळे भाषा 1 आणि भाषा 2 जे अनिवार्य विषय आहे याच्यामध्ये तुम्हाला पेपर 1 आणि 2 साठी मात्र सारखाच अभ्यासक्रम आहे. पुढचा जो विषय आहे 4था विषय, यामध्ये मात्र पेपर 1 पेक्षा हा पूर्णपणे वेगळा आहे. हा बीएड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पेपर क्रमांक 2 असणार आहे, ज्यामध्ये मेथड 1 आणि मेथड 2 अशा 2 वेगवेगळ्या मेथड घेऊन बीएड केलेले जे विद्यार्थी असतात, म्हणजेच जे विद्यार्थी गणित किंवा विज्ञान शिकवणारे आहेत, सायन्स फील्डचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी गणित व विज्ञान यांचा एकूण 60 मार्काचा पेपरमध्ये क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात. आणि जे
शिक्षक म्हणून रुजू होताना सामाजिक शास्त्र म्हणजे ज्यांची मेथड इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, नागरिक शास्त्र आहे, अशांसाठी सामाजिक शास्त्र या विषयावरचे 60 प्रश्न असतात. म्हणजे गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र या दोघांपैकी तुम्हाला एकाची निवड करायची आहे. दोघांपैकी एकाची निवड केल्यानंतर त्या विषयातील 60 प्रश्न 60 गुणांसाठी तुम्हाला विचारले जातात. निवड करताना तुम्ही तुमच्या मताने ती निवड करणार नाही. तुमची बीएडला असलेली जी मेथड आहे त्याच्यावर डिपेंड ह्या मेथड ज्या आहेत त्या तुम्हाला सिलेक्ट कराव्या लागणार आहेत. म्हणजे ज्यांची गणित किंवा विज्ञान मेथड असेल बीएडच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांना गणित विज्ञान हे 60 मार्कसाठी, ज्यांची इतिहास किंवा भूगोल, मराठी ह्या मेथड बीएडच्या अभ्यासक्रमासाठी असतील त्यांना सामाजिक शास्त्र 60 प्रश्न 60 गुणांसाठी विचारले जातात. असे पेपर क्रमांक 2 मध्ये 150 प्रश्न 150 गुणांसाठी विचारले गेलेले असतात. आता अभ्यासक्रम पेपर मध्ये असलेले विषय तर आपल्याला समजले, पण त्याची अभ्यासक्रमाची व्याप्ती काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र लक्षात घेताना मानसशास्त्रामध्ये 6 ते 11 तसेच 11 ते 14 म्हणजे 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनाच्या प्रक्रिये संबंधी आपल्याला संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्य म्हणजे वर्गामध्ये असलेली विशेष गरजा असणारी मुले, काही वेळेस एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यासातला कल हा खूप चांगला असतो, मात्र त्याची ग्रास्पिंग पॉवर जी आहे ही थोडीशी कमी असेल. या सर्व गोष्टींचा विचार सुद्धा आपल्याला तिथे करायचा असतो. उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्य म्हणजेच वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अध्यापनात सामावून घेणं, शालेय अंतरक्रिया, विविध अध्यापन पद्धतींचा वापर करणं, मूल्यमापन पद्धती या सर्वांवर आधारित आपल्याला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाअंतर्गत प्रश्न जे आहेत हे विचारले गेलेले असतात. लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज सेकंड मध्ये आपल्याला आधी सांगितलं की ग्रामर या घटकाचा तुम्हाला तिथे विचार केलेला असतो. द टेस्ट आयटम्स ऑफ लँग्वेज फर्स्ट विल फोकस ऑन the proficiency related to the medium to instruction as a chosen from the least prescribed option in the application form. त्याच्यामध्ये तुम्हाला जनरली मराठी आणि इंग्रजी या दोन्ही ऑप्शन जे आहेत हेच तुम्हाला निवडायचे असतात. आता आपण विचार करणार आहोत गणित विषयाचा. गणित विषय हा पेपर क्रमांक 1 साठी कंपल्सरी आहे. पेपर क्रमांक 2 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मेथड प्रमाणे तुम्हाला तो ऑप्शनल असणार आहे. गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण, गणित विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारित असतात. मग गणितामध्ये असलेले घटक ज्यामध्ये शेकडेवारी असेल, सरासरी असेल, नफा तोटा असेल, काळ काम वेग असेल, संख्या ज्ञान असेल, घातांक, वर्ग, वर्गमूळ या सर्वच घटकांचा विचार जो आहे तो केलेला असतो. पेपर 1 साठी गणित हा विषय 30 गुणांसाठी आहे, तर पेपर 2 साठी विज्ञान आणि गणित मिळून 60 गुण असा गणित विषयाचा समावेश जो आहे हा पेपर मध्ये करण्यात आलेला आहे. परिसर अभ्यास हा फक्त पेपर 1 साठी महत्वाचा आहे. परिसर अभ्यास या घटकाअंतर्गत आपल्याला परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न याच्यामध्ये इतिहास आहे, नागरिक शास्त्र आहे, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील सर्व मूलभूत संबोध आणि त्याचे अध्यापनशास्त्रीय ज्ञानावर सुद्धा आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे समजा उदाहरणार्थ घ्यायचं असेल तर सामान्य विज्ञानातील एखादा घटक तुम्हाला शिकवायचा आहे, तो विद्यार्थ्यांना नेमका कोणत्या पद्धतीने शिकवता येईल हे अध्यापनशास्त्रीय ज्ञान झाले. यावर आधारित सुद्धा तुम्हाला प्रश्न जे आहेत त्या विषयाशी संबंधित विचारले जातात. आता राहिला प्रश्न तो संदर्भांचा. पेपर 1 आणि पेपर 2 साठी सर्वात महत्वाचं म्हणजे प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व 1ली ते 5वीची पुस्तके तसेच इयत्ता 6वी ते 8वीची पुस्तके हे अतिशय महत्वाचे आहे.
प्रचलित अभ्यासक्रम, शिक्षण पदविका आणि शिक्षण पदवी अभ्यासक्रम म्हणजेच डी.एड आणि बी.एडची पुस्तके याच्यामध्ये अध्यापन शास्त्र आपल्याला शिकायला मिळतं. यामध्ये संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली पेपर 1 साठी 1ली ते 10वी आणि पेपर 2 साठी 1ली ते 12वीची पाठ्यक्रम पुस्तके ही आपल्याला वाचणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपण इतर परिसर अभ्यास असेल किंवा मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, याचा सुद्धा आराखडा आपण त्यावरून मांडू शकतो. म्हणूनच ज्या विद्यार्थ्यांना टीईटी पेपर 1 द्यायचा आहे अशांनी 1ली ते 10वी पाठ्यपुस्तके आणि ज्यांना पेपर 2 द्यायचा आहे यांनी 1ली ते 12वीची पाठ्यपुस्तके हे कंपल्सरी वाचणं गरजेचं आहे. त्यातूनच आपला टीईटीचा जवळपास 80% अभ्यास जो आहे हा पूर्ण होणार आहे. राहता राहिला प्रश्न हा मानसशास्त्र, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यासाठी तुम्हाला पेपर 1 साठी शिक्षण पदविका म्हणजे डी.एड आणि शिक्षण पदवी अभ्यासक्रम म्हणजे बी.एड यांची पाठ्यपुस्तके वाचणं गरजेचं आहे. यातून तुम्हाला बी.एड आणि डी.एड या सखोल घटकांचा विचार करता येईल आणि पेपर 1 आणि 2 असे दोन्हीही विषय ज्या विद्यार्थ्यांना द्यायचे आहे त्यांच्यासाठी हे उपयोगात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, टीईटी ही टीईटी शब्दामध्येच आपण सुरुवातीलाच बघितलं की पात्रता, शिक्षक पात्रता परीक्षा असे हे टीईटीचे स्वरूप आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता विचार येतो की आता टीईटीचे एवढे महत्व का? तर ज्यावेळेस आपण एखादी भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षक म्हणून रुजू होऊ इच्छिता त्यावेळेस आपल्याला सर्वांगाने शिक्षक म्हणून आपण परिपूर्ण आहोत का नाही हे तपासून बघणं खरं तर शिक्षक पात्रता परीक्षेचा खरा हेतू आहे. सध्या शासनाने जवळपास 40,000 शिक्षकांच्या जागा भरण्याचे एक जी.आर जो आहे हा प्रकाशित केलेला आहे आणि त्यानुसार येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत, सप्टेंबर ते डिसेंबर महिन्याअंतर्गत, सप्टेंबर पासून डिसेंबर महिन्यापर्यंत कधीही टीईटीचा पेपर जो आहे हा होऊ शकतो असा जी.आर सुद्धा एक प्रसिद्ध झालेला आहे. म्हणूनच आपण या टीईटीचा संपूर्ण आढावा जो आहे हा आज घेतलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षक म्हणून रुजू व्हायचे आहे त्यांना टीईटी देणं हे खूप गरजेचं आहे. शिक्षक म्हणून रुजू होत असताना आपल्याला असलेल्या सर्व अडचणी ह्या टीईटीतून आपण पार करणार आहोत. म्हणूनच टीईटीचा पेपर हा योग्य पद्धतीने सोडवण्यासाठी आपण आज हे टीईटीचे संपूर्ण स्वरूप जे आहे हे थोडक्यात जाणून घेतलेले आहे. स्पेक्ट्रम अकॅडमीने हे टीईटीचे जे स्वरूप आहे हे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना टीईटी साठी सेपरेट अभ्यासक्रम बॅच जॉईन करायची असेल त्यांच्यासाठी 8 ऑगस्ट पासून आपल्याकडे नवीन बॅच सुद्धा सुरू होत आहे. त्याचे इन्क्वायरी जर करायची असेल तर समोर तुम्हाला जो मोबाईल नंबर दिसतोय 9225129680 किंवा 81 तसेच 7722017220 या नंबरवर तुम्ही इन्क्वायरी करू शकता. टीईटी साठी आपण सेपरेट जी बॅच आहे ही लॉन्च करत आहोत. त्याची संपूर्ण इत्थंभूत माहिती तुम्हाला दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर मिळणार आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन बॅचेस तसेच ऑफलाईन बॅचेस दोन्ही प्रकारच्या बॅचेस आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील कुठल्याही विद्यार्थ्यांना ह्या बॅचेस ज्या आहेत ह्या जॉईन करता येणार आहेत. त्यामुळे ऑनलाईन बॅचेसचा सुद्धा तुमच्या पुढे पर्याय असणार आहे. त्यामुळे तुम्ही ती सुद्धा बॅच जॉईन करू शकता. त्याच पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांनी याच्या आधी टीईटी दिलेली आहे म्हणजे तुमचा अभ्यासक्रम जर पूर्ण झालेला असेल अशा विद्यार्थ्यांसाठी स्पेक्ट्रम अकॅडमी कडून ऑनलाईन तसेच ऑफलाईन फक्त टीईटीच्या टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहेत. त्याची सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर उपलब्ध होणार आहे. तेव्हा ज्यांना कोणाला टीईटीची बॅच जॉईन करायची असेल किंवा टीईटीच्या
क्वेश्चन पेपर सिरीज पाहिजे असतील अशांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. याच्यात आपण टीईटीचे संपूर्ण स्वरूप जाणून घेतलेले आहे. सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी घवघवीत यश मिळावे याच्यासाठी नक्कीच स्पेक्ट्रम अकॅडमी कार्यरत राहणार आहे. तुमच्या यशात सहभागी होण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी नेहमीच कार्यतत्पर असणार आहे. त्याच पद्धतीने वेगवेगळं अध्यापन साहित्य सुद्धा आमच्या मार्फत पुरवले जाणार आहे. याचा सर्वच विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचं जे YouTube चॅनल आहे हे सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. त्याच पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांना जॉब, नोकरी, अभ्यास यातून वेळात वेळ काढून अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीने एक रेडिओ MPSC गुरु नावाचं रेडिओ चॅनल सुद्धा सुरू केलेलं आहे. म्हणजे फक्त ऐकून सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता असं भारतातील एकमेव अभ्यासक्रमाशी रिलेटेड रेडिओ MPSC गुरु हे रेडिओ चॅनल सुरू झालेलं आहे. ते सुद्धा प्रत्येकाने प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून त्याचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे. आज आपण टीईटीचा अभ्यासक्रम, टीईटीचे स्वरूप जाणून घेतलेले आहे. असेच वेगवेगळे घटक आपण यापुढे सुद्धा जाणून घेणार आहोत. त्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. स्पेक्ट्रम अकॅडमीकडून सर्व विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद.